जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। सुनील दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सुनील दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, माऊली आबा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, माऊली आबा तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं, ये बस अच्छा ये तुम्हारे साथ हैं, सुनील दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, माऊली आबा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, माऊली आबा तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे 21 तारीख म्हणजे हा नशिबाचा फॅक्टर बदलणारा दिवस आहे तुमचा. आज जे स्थानिक आपले या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत यांनी जी ताकद दिली आणि त्याचं विजयामध्ये रूपांतर करण्यासाठी आज तुम्हाला काय भावना आहे तुमच्या आज? नक्कीच विजय हा माऊली आबांच्या प्रयत्नाने माऊली आबांच्या ताकदीनेच झालेला आहे. आणि दुसरं पाहिलं गेलं तर माझ्या प्रभागातील माझी जनता, माझे मित्रमंडळी आणि वडीलधाऱ्या लोकांनी मला भरभरून अशी साथ दिली आहे. आणि शिरूरच्या जनतेने माझ्यावरती जो विश्वास ठेवला आणि आमच्या नगराध्यक्षपदासाठी ऐश्वर्या पाचाने यांच्यावर जो विश्वास ठेवला याचा नक्कीच आम्ही विकासात विजय घोषित करू. आज तुमच्या प्रभागामध्ये खूप अटीतटीची लढाई होती आणि त्याच्यामध्ये सुनील जाधव यांच्यासाठी किंग मेकर विद्यमान आमदार ठरलेला असं तुम्हाला ठटकावून सांगायचं का काय? हो, विजय हा माऊली आबांमुळेच आहे. आणि प्रभाग असा पाहायला गेला तर आमच्या प्रभागामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहे की आणि शिरूरमधला सगळ्यात मोठा प्रभाग होता. 3881 वोटिंग होतं तिथे. 2654 वोटिंग झालेलं आहे. तर त्यामधनं जो विजय झाला ह्यो नक्कीच आमदार साहेबांच्या सहकार्यामुळे झाला आहे. की बाबा जो विश्वास दाखवलेला आहे की अजितदादा पवारांच्या घड्याळ ह्या चिन्हासाठी आणि पक्षासाठी शिरूरचा विकास करण्याचा ह्योच आमचा हेतू आहे. अनेक ठिकाणी आपण आमदारांच्या माध्यमातून शिरूरच्या विकास कामासाठी नगरसेवक नसताना खूप मोठा हातभार लावलेला आहे. आता तर तुम्ही नगरसेवक आहात, आता येणाऱ्या विकास कामाची गती कशी वाढवणार तुम्ही? नक्कीच इथून मागच्या 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये माऊली आबांच्या प्रयत्नाने शिरूर शहरासाठी 42 कोटींचा निधी हा आणलेला आहे. आणि इथून पुढं आता हिवाळी अधिवेशन झालेलं आहे की बजेट आता खऱ्या अर्थाने आता बजेट जे होईल ह्या बजेटमध्ये शिरूरकरांना भरभरून निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून मिळेल. आगामी काळामध्ये विकास कामाची काय प्रभागामध्ये रणनीती असणार आहे तुमची किंवा शिरूरसाठी काय असणार आहे? इथून पुढच्या काळामध्ये शिरूर शहरासाठी काम करण्याचा हेतू आहे. प्रभागामध्ये तर विजन आमचं असं आहे की शिरूर शहरासाठी पार्किंगची व्यवस्था आहे ती एक करण्याची आणि 6 महिन्याच्या पूर्वीचा आराखडा तयार केलेला आहे. जनतेला तुमच्या प्रभागामध्ये तुम्ही खूप आश्वासनं दिलेली, त्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी काय त्याचं नियोजन काय असणार आहे येणाऱ्या काळात? जे काही आश्वासन दिलेले आहे ते आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करण्याची जनतेला साथ देऊ.